उजलोळी गावापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या करंबळी गावात जाणारा एकमेव मुख्य रस्ता असून तो पायवाट रस्ता असल्याने गावात कुणी आजारी पडले तर गावापासून लांब असलेल्या मुख्य रस्त्यापर्यंत त्या रुग्णाला उचलून न्यावे लागते, तर शाळकरी मुलांना शाळेत जाताना चिखलातून वाट काढत जावे लागते। अशी परिस्थिती असल्याने आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जवळपास 2,60 लाख निधी मंजूर करण्यात आलाय। रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन काही महिन्यापूर्वी झाले असले तरी वन विभागाच्या परवानगीसह काही तांत्रिक अडचणी सोडविल्यानंतर 2 महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कामाला शुभारंभ करण्यात आला आहे। स्वातंत्र्य काळापासून फक्त पाऊलवाट असलेला रस्ता डोंगर दरीतून आलेला आहे, त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करताना भली मोठी दगडांचा दरवाजा फोडताना मोठी मेहनत घेऊन पायवाटीला रस्त्याचे स्वरूप आणून दगडं आणि खडी टाकून फक्त 30% काम झाले आहे। 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यावरील काही ठिकाणची खडी माती वाहून गेली। डोंगर पोखरून रस्ता होत असल्यामुळे माती दगडं रस्त्यावर पडत आहेत। गावकऱ्यांनी आणि शाळकरी मुलांना रस्त्यावरून जाताना अपघात घडू नये यासाठी माती बाजूला करण्यासाठी JCB ठेवण्यात आलाय। ठेकेदार रस्त्याचे काम मनापासून करत असल्याने गावकरी खंबीरपणे उभे असून गावचा रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचं होईल असा विश्वास व्यक्त करतायत। मी करंबळी ठाकूरवाडीचा ग्रामस्थ आहे। पहिला जो आमचा रस्ता होता फक्त पायवाट होती, आणि आता जो रस्ता झाला आहे महेंद्र थोरवे साहेबांच्या माध्यमातून तो पूर्ण डांबरीकरण होणार आहे। त्यांनी शब्द दिलेला आहे आम्हाला। पूर्वीचा जो काळ होता, इथं जर कुठलाही माणूस आजारी पडला तर त्याला डोळीत न्यायचा, गाडीची व्यवस्था नव्हती। आणि सध्या जो रस्ता झाला आहे त्यामुळं जे कामावर जातात त्यांना सोयीस्कर झालेलं आहे। कोणी आजारी माणूस पडला तो 5 मिनिटात खाली जातोय। आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे का जो त्यांनी रस्ता आमच्यासाठी केला तो चांगल्यासाठी केलेला आहे आणि भविष्यात तो रस्ता पूर्ण करून देतील हीच अपेक्षा आम्हाला आहे। आपल्या पिढ्याने पिढ्या गेलेल्या आहेत, तर हा आमदार साहेब महेंद्र शेठ थोरवे यांनी त्याच्या माध्यमातून आपला रस्ता छान केला आणि खरोखर पिढ्याने पिढ्या गेलेल्या होत्या। यात आता आमदार साहेबांनी एवढं आपलं मोठं रक्ताचं पाणी करून शाने रस्त्याचं काम केलेलं आहे, त्यात आम्ही समाधान आहोत। आणि याच्या पुढं नक्कीच आपल्या गाड्या अगदी 24 तास चालू राहणार आहेत। स्वतंत्र काळापासून करंबळी ठाकूरवाडीला रस्ता नव्हता, परंतु आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून रस्त्याचे काम मंजूर झाले। रस्त्याच्या कामाला फक्त सुरुवात करण्यात आली असून खूप काम बाकी आहे। पावसानंतर काम सुरू होईल आणि चांगल्या दर्जाचा रस्ता बनवण्यासाठी लक्ष दिलं जाईल, अशी प्रतिक्रिया खरिवली ग्रामपंचायतीचे सदस्य निखिल पाटील यांनी व्यक्त केली। मिळाल्यापासून आज करंबळी ठाकूरवाडी असेल आमची, तिथे काय रस्ता नव्हता। त्यांना आज कोण आजारी पडला किंवा काय दुखापतग्रस्त जरी झाला तरी सुद्धा त्यांना डोली करून त्याला डॉक्टरकडे म्हणा किंवा दवाखान्यात बाकीच्या ठिकाणी घेऊन जायला लागायचं। परंतु सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे आपले कार्यसम्राट आमदार आहेत, त्यांच्या माध्यमातून जो या रस्त्यासाठी निधी प्राप्त झाला आणि निधी प्राप्त झाल्यापासून या रस्त्याचं काम सुरू झालं। आणि आज आपण पाहतोय की आता तुम्ही वरून आला असाल तर त्या दरवाजा म्हणजे पूर्वी मोठी अशी खिंड होती, तर त्याला पूर्वीपासून ही ग्रामस्थ आमचे दरवाजा म्हणून बोलतात। तर अतिशय उंच आणि मोठा असा दगड होता, त्याला आपण असे दरी केली आणि त्या माध्यमातून आज आपण निसर्गाला हानी केल्यानंतर निसर्ग सुद्धा आपल्याला काही प्रमाणात त्रास देतोच। तर आपण आत्ताच म्हणजे 2 महिने झाले आपण रस्त्याचं काम चालू केलेलं आहे आणि पाऊस आलेला आहे, त्याच्यामुळे तो रस्ता थोडासा खच्ची झालेला आहे। परंतु जे इस्टिमेट ज्यांनी बनवला आहे अभियंता आणि कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांच्या माध्यमातून चांगला रस्ता आम्ही करून देऊ ग्रामस्थांना, हे आम्ही त्यांना वारंवार सांगत आलेलो। आणि हा काम पूर्ण होईस्तोवर आम्ही इथून काय कुठं जाणार नाहीये। हा काम व्यवस्थितरित्या पूर्ण करून आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करून घेऊ, हे मी आश्वासन देतो। आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली खेड्यापाड्यात अतिदुर्गम भागातील लोकांसाठी रस्ते तयार करण्यात येत आहेत। त्यामधील करंबळी ठाकूरवाडी रस्ता आहे। वन विभागाची परवानगी मिळाल्यानंतर रस्त्याच्या कामाला शुभारंभ करण्यात आला असल्याचे कर्जत खालापूर विधानसभा युवा सेना अधिकारी रोहित विचारे यांनी सांगितले। सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून या रस्त्याचं कामाचं भूमिपूजन करून या कामाला सुरुवात करण्यात आली। हे काम करत असताना या ठिकाणी अनेक आव्हानं त्या ठिकाणी पेलली गेली। आपल्याला देखील माहीत असतं की एखादं काम ज्यावेळेस मंजूर होतं आणि ते काम मंजूर झाल्यानंतर त्या कामाची प्रोसिजर तसेच त्या सगळ्या गोष्टी करताना कामाचा प्रारंभ आदेश ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सदरचा रस्ता हा वन विभागातून येतो
विभागाच्या असलेल्या अडचणी ह्या सगळ्या दूर करत करत आम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत आलो आणि कामास सुरुवात केली. आता आपण ह्या रस्त्याने खालनावरती आपण ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपण वस्तुस्थिती बघितली असाल तर काही दिवसांपूर्वी ह्या भागातली वस्तुस्थिती अतिशय वेगळी होती. ह्या लोकांना कोणत्याही गोष्टीसाठी खाली जायचं असेल त्यांना पायी जाणं किंवा बाईकवर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पावसाळ्यामधील तर ह्या लोकांचे इतके हाल व्हायचे की ह्यांना अक्षरशः आपल्या पेशंटला खाली न्यायचं असेल तर त्या ठिकाणी झोळी करून खाली नेणं हा त्या ठिकाणी पर्याय होता. परंतु आम्ही हे आव्हान पेलत असताना आता आपण तो उल्लेख केला की दरवाजा म्हणून त्या दरवाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी ब्लास्टिंग करून त्या ठिकाणी तो रस्ता आपण रुंदीकरणाचं काम त्या ठिकाणी केलं आणि सदरचा रस्ता हा डोंगराळ भागातला आहे. तसंच हा रस्ता नवीन जोडणीचा आहे. हा रस्ता नवीन जोडणीचा असल्यामुळे ह्या रस्त्याला आकार यायला आणि ज्या डोंगराची आपण जी हानी केली आहे तो डोंगर पुन्हा त्याचा आकार घ्यायला थोडा वेळ जाणार आहे. त्यामुळे आपण आज कोणत्या गोष्टींची शंका किंवा काय नुकसान होईल हे आपण आज सांगू शकत नाही. शेवटी निसर्ग आहे. निसर्गापुढे अनेक गोष्टी या ठिकाणी याच्या पुढेही होतील. परंतु ज्या ज्या आव्हानं आमच्या समोर येत आहेत, कधी झाडं पडत असेल, कधी दगड पडत असतील, तर आम्ही ती आव्हानं सगळी पार करून आम्ही त्या ठिकाणी तो रस्ता मोकळा करण्याचं काम त्या ठिकाणी तात्काळ करत आहोत. पुन्हा एकदा सांगतो की आपण हा रस्त्याचं काम जे हातामध्ये घेतलंय, आजही आम्ही ज्यावेळेस खालना गाड्या मटेरियलच्या या वरती आणत होतो त्यावेळेस अक्षरशः गाड्यांच्या क्लच प्लेट देखील आमच्या ह्या ठिकाणी गेलेल्या आहेत. म्हणजे इतक्या ह्या ठिकाणी चढावाचा होतं. परंतु कटिंग करत 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 आज आपण ह्या ठिकाणी आपली मोठी गाडी घेऊन सुद्धा पावसामध्ये आपण ह्या ठिकाणी आलेलो आहे. त्याचं समाधान देखील आम्हाला त्या ठिकाणी होत आहे. परंतु आता काही ठिकाणी अशा गोष्टी समजत आहेत की रस्ता वाहून गेलाय, रस्त्याचं काम बरोबर केलं नाहीये. तर मला तुमच्या माध्यमातून हे सांगायचंय की हा रस्ता वाहून गेला नाहीये. या रस्त्याचं काम फक्त 30% आपण त्या ठिकाणी पूर्ण केलं आहे. फक्त खडीकरण केलंय आणि खडीकरण करून आपण हा रस्ता या ठिकाणी सोडलेला आहे, जेणेकरून पावसामध्ये हा रस्ता कुठे वाहून जाईल, कुठे खचेल, काही ठिकाणी काय नुकसान होईल, तो पाऊस संपल्यानंतर ते नुकसान आपण भरून काढून भविष्य काळामध्ये आपण हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि उत्तम दर्जाचा कसा होईल याच्याकडे आपला त्या ठिकाणी भर असेल. आणि ज्या वेळेस सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे या ठिकाणी भूमिपूजन करण्यासाठी आले होते त्यावेळेस आमदार साहेबांनी शब्द दिला होता की ह्या कार्यक्रमाचा भूमिपूजन देखील मी केलेलं आहे आणि ह्या रस्त्याचं उद्घाटन देखील मीच करणार. तर भविष्य काळामध्ये देखील लवकरच आपण सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना या ठिकाणी घेऊन ह्या रस्ता अतिशय चांगल्या दर्जाचा करून सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हातून ह्या रोडचं आपण त्या ठिकाणी शुभारंभ देखील करणार आहोत.